टीम थांबून राहा आपण. खरे तर 3 वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं दर्श एलेवन सुधागड टीमनं खरे तर ते स्वप्न आज साकार केलं. या संघानं काय खेळ केला आज यशवंत धुमरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज खेळला. पण तो एक दमदार खेळ त्यांचा आज संपूर्ण दिवसामध्ये राहिला आणि सुपर 10 मध्ये हा पहिला आजच्या दिवसातला हा संघ आहे तो सुपर 10 मध्ये दाखल झालाय. आम्ही सगळ्यांचं करतोय सहर्ष स्वागत. तर चला चला फिल्डिंग लावून घ्या. जा सलामची जोडी जा. एक ओव्हरची मॅच आहे. चला फाईट घ्यायचे. पिडअप करते अंकुश सर घ्या आपण. साहिल दर्श 11 साहिल टीमचा जो हा साहिल आहे त्याला विनंती करेन की आपला मॅन ऑफ द मॅच किताब स्वीकारण्यासाठी आपण या साहिल या मॅन ऑफ द मॅच. बघा संजय साठी पारितोषिक आहे 3 षटकारासाठी जे 100 रुपयाचे पारितोषिक होते ना ते संजयने घेऊन जायचं या ठिकाणी. आणि साहिल ज्याने एक विकेट घेतला होता मॅच चालू करायचे. बघा ही पारितोषिक आम्ही शेवटला देऊ कारण वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अनंत पवारच्या बॅट मधून आणि आज चेंडूवरती मिळते सिंगल धाव. सिंगलच्या बरोबरीने संघ आता जाऊन पोहोचला 1 या धावसंख्येवरची. 1 ओव्हरची मॅच आहे. स्पीडअप घ्यायचं बघा. यानंतर देखील अजून एक मॅच पॅन्डिंग आहे. इथून तो जिंकेल ना तो लक्ष्मी फ्रेंड्स विंतने संघ समोर केलेल ती शेवटची मॅच असेल. त्यातून आपल्याला आजच्या दिवसात सुपर 10 चा संघ मिळेल. हा पंच आमच्याकडे लेट वाईट बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. अतिरिक्त दाबेना संजय आपण यायचे बघा आलेत का. चला जवळ मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. ऑन साइडला ड्राइव्ह केलं असं तरी त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये वेगाने येतील. चेंडूच्या खाली तत्पूर्वी एकच धाव. बघा इथून इकडे धाबा धावफटला वरती त्या 9 धाबा. चांगली बॅटिंग आपण पाहतोय टीम स्वप्नील 11 टोनेवाडी टीमचे. इथून तर 10-15 धाबा जर आल्या ना मॅच चांगली होईल. अनंत पवारचा हा फटका पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह केला. 100 आहे त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं केला होता परंतु या ठिकाणी फलंदाज होईल. 5 पहिला धक्का या ठिकाणी स्वप्नील 11 टोनेवाडी टीमला. धाबा धावफटला होती ते 10 धाबा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला बॅटरला रेडी ठेवायचं बघा. मी वारंवार अनाउन्समेंट करतोय 3 सेकंदामध्ये तुमचा बॅट्समन तुम्ही रेडी ठेवायचा आहे कारण या अंतिमची मॅच आहे त्यामुळे टाइम देखील बघा खूप कमी आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं. ही स्पर्धेत खरं तर सगळ्यांची आहे त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचं. 10 धावा धावफटल्यावरती 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गली पॉइंट मधून अनंत पवारला आत्मविश्वास देऊन जायला फटका. 4 रन. 14 धावा. चला बॉल फेकायचं बघा. सुधागड संघाचे जे खेळाडू लगेच बॉल फेकायचं त्या ठिकाणी. दर्श 11 सुधागड
शेवटचा बॉल अंतिम बॉल खरे तर बोरचा 14 धावा डाव फुटला होती. स्वप्नील 11 डोनेवाडी टीमच्या अनंत पवार स्ट्राईक केला. हा चौकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिलाय. लोअर फुटाचं कव्हरच्या डोक्यावरून केले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु 2च धावा या ठिकाणी मिळतील स्वप्नील 11 डोनेवाडी टीमला आणि 2 धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 16 वरती. चला लगेच आता स्वप्नील 11 डोनेवाडी चला लगेच जा. धावत गेलं तरी चालेल काही टाइम खूप कमी आहे बघा. एक नेक्स्ट मॅच अजूनही आपल्याकडे पेंडिंग आहे. सुपर 10 चा कुठला संघ असेल त्याची 3 संघांमधून आपल्याला कळेल. चला फिल्डिंग लावून घ्यायचं बघा. स्वप्नील 11 डोनेवाडी टीम मीटिंग घेऊ नका कुठे मित्रांनो बघा. टाइम खूप कमी आहे आजच्या दिवसामध्ये. आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हर देखील झाले त्यामुळे आज हे सामने थोडस लेट झाले चालू. 6 चेंडू मध्ये 16 धावा झाले. 17ची गरज आहे. ती आपल्या टीम पाहायला मिळते या ठिकाणी अलिबाग टीमला. वरुंडेपाडा अलिबाग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 6 मध्ये 17 बनवायचे असूप आकडे. विशाल जर 17 म्हणले की कुठल्या टीमला असेल कचरा. चला जास्त बेल बघा. जास्त बेल घेतात आपण. अगदी अंधार पडत चाललेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला दुसरा संघ शोधायचा आहे सुपर 10 साठी. त्यासाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. स्वप्नील 11 आणि त्यांच्या विरोधात इथून संघ पाहायला मिळतो वरंडीपाडा अलिबाग. हा संघ खरं तर मैदानाच्या आतमध्ये. सुलवारी पद्धतीचा बॉल पहिल्या चेंडूवरती. खरे तर चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली जाते आणि त्यामुळे म्हणजे इथून खरे तर हा चेंडू जातो दाट. 5 चेंडू 17 धावा संख्येची गरज आहे. 5 चेंडू 17 धावा मॅच करूया मर्जी स्थितीमध्ये. इथून जर हारले तर प्रवास तुमचा इथंच संपेल पण तो इथून जिंकलेत तर या लिंक मध्ये तुमचा अस्तित्व कायम टिकून राहील. ही कसरत आहे. दोन्ही टीम्स ही मेहनत आहे. अडबा पाटनं पुन्हा एकदा डान्सन तावंड केले ते एक धाव कपले. दुसऱ्याचा प्रयत्न नागेश हो त्या ठिकाणी उघडे थोडस पंबल क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र 2 धाबा मिळतील त्या वरांडीपाडा अलिबाग टीमला. 4 चेंडू 15चं समीकरण. यातून जो जिंकेल तो लक्ष्मी फ्रेंड्स विंदने संघासमोर सरळ धडक देईल. कुठला संघ असेल या 2 संघांमध्ये 4 चेंडू 15 धाव संख्येची गरज आहे वरांडीपाडा अलिबाग टीमला. इथून मोठे फटके आता शोधावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती सतीश पानफ्रॉम विनेगाव 6 खेळाडू. क्या बात आहे, क्या बात आहे. काय गोलंदाजी केली जाते सतीशचा. हा 30 दरात चेंडू करे तर पाहायला मिळतो किलपट्टीवरती बुसली घेणारा चेंडू बीट केला फलंदाजाला आणि इथून मात्र समीकरण असेल आता शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावा. सामना अगदी लांब होत चाललेला आहे. वरांडीपाडा अलिबाग टीम पासून हा सामना त्यांच्या हातातून निसटताना दिसतोय. तर तो अजूनही काय घडलं नाही या मॅच मध्ये. अजूनही सामना कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. शेवटचे 3 चेंडू 14 धावा संख्येची गरज. फटका फसलाय. स्लोवर पद्धतीचा बॉल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 3 धावांचा प्रयत्न केला जातोय आणि गुड बिटवीन द रनिंग. तब्बल मिळतील 3 धावा म्हणजे इथे समीकरण असेल विशाल. शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावा संख्येची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा. विशाल इथे जर षटकार आले ना तर अगदी फासळ फासफूस होतील आता दोन्ही संघाच्या. पण तू काय घडेल क्षमता आहे या फलंदाजाकडे.
अजूनही सामना दोन्ही टीमच्या बाजूने आहे. शॉर्ट पिच लेनचा बॉल हुक करायचा होता परंतु फटका फसलाय आणि इथून हा फटका नाहीये, ही मॅच देखील गमावली आहे ती टीम वरांडीपाडा अलिबाग टीम न. कारण हा खराब चेंडू होता, वरती आक्रमण करायचं होतं परंतु फटका अगदी फसला. आता शेवटचा एक चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. तर आपल्याला देखील समजले कुठला संघ इथं लक्ष्मी फ्रेंड्स इलिबड भिंताने संघ समोर केलेल अंतिमची लढत आजच्या दिवसामधली. कुठला संघ सुपर 10 मध्ये जाईल त्यासाठी एक चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. चांगलाच बॉल पाहायला मिळतो सतीश आणि सामना जिंकलाय स्वप्नील 11 दोनेवाडी या टीम. चला दोनेवाडी संघ आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचं बघा. स्वप्नील 11 दोनेवाडी लगेच कॅप्टन लगेच यायचं बघा. अनंत पवार या लगेच आपण टॉस साठी लगेच यायचं, लगेच धावत या. एकच षटकांचा सामना आहे.